कोल्हापूरच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीभोवतीचा सस्पेन्स आहे तो आणखी वाढलाय। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत की गोकुळच्या निवडणुका 90 दिवसात घ्या। पण आता राज्य सरकारच्या या आदेशाबाबत अधिक स्पष्टीकरण आणि मुदतवाढ मागण्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे। मग नेमका पेच काय? गोकुळची निवडणूक वेळेत होणार का? आणि 1100हून अधिक दूध संस्था त्यांच्या मतदानाच्या हक्काचं काय होणार? हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। गोकुळ दूध संघाची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक नाहीये, ती कोल्हापूरच्या राजकारणातली प्रतिष्ठेची लढत मानली जाते। त्यामुळे या निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष लागलंय। मात्र निवडणुकी आधीच हजाराहून अधिक दूध संस्थांच्या पात्रता अपात्रतेचा मुद्दा हा कायम आहे आणि याविषयी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांचे आदेश आहेत। आता या प्रकरणात जे दोन आदेश आहेत त्यातल्या कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजेच मुंबई हायकोर्टाचा आदेश काय आहे, तर गोकुळशी संबंधित अवसायनात म्हणजेच लिक्विडेशनमध्ये गेलेल्या 1320 दूध संस्थांची सुनावणी करून त्यांची पात्रता अपात्रता ही 80 दिवसात निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले। तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय की काही दूध संस्थांनी या आदेशाला आव्हान दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळची निवडणूक 90 दिवसाच्या आत घ्या असे निर्देश दिलेत। त्यामुळे संभ्रम का निर्माण झाला, तर मुख्य प्रश्न असा आहे की 1320 संस्थांवरची जी सुनावणी आहे जी 80 दिवसात पूर्ण करायची आहे, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करायची आहे। कायद्याची प्रक्रिया, मतदार यादी, हरकती, अंतिम यादी आणि मग मतदान, या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो। त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आणि या संभ्रमामुळे विभागीय उपनिबंधक कार्यालयानं सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागितलं। मग प्राधिकरणानं काय केलं? राज्य सरकारकडे मत मागितलं। आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन आदेशाबाबत अधिक स्पष्टीकरण आणि आवश्यक असल्यास निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे। आता मुद्दा येतो तो 1100हून अधिक संस्थांच्या मतदानाच्या हक्काचा। तर अनेक संस्था ज्या कायदेशीर दृष्ट्या सध्या लिक्विडेशनमध्ये आहेत त्यांचं खरं तर मतदानाचा अधिकार हा धोक्यात आहे। जर सुनावणी वेळेत पूर्ण झाली नाही तर या संस्थांना मतदानात सहभागी होता येणार नाही। त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। आता आमदार सतेज पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची भूमिका काय, तर त्यांनी याविषयीची स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की संस्था कुणाची आहे याच्याशी काही देणं घेणं नाही। लोकशाहीत प्रत्येक संस्थेचा मतदानाचा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे। 1100हून अधिक दूध संस्थांना न्याय मिळायला हवा। सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून या संस्थांना मतदानाची संधी मिळावी। त्यांच्या मते कायदेशीर प्रक्रिया आणि सुनावणीचा वेग पाहता या सर्व संस्थांना मतदानाचा हक्क राखून 90 दिवसात निवडणूक पूर्ण करणं कठीण दिसतंय। याशिवाय सतेज पाटलांनी महायुतीतल्या अंतर्गत मतभेदाकडे सुद्धा अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधलं। त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीतल्या दोन गटांमध्ये वेगवेगळे वाद सुरू आहेत आणि त्याकडे जनता सुद्धा लक्ष ठेवून आहे। त्यामुळे आता हे सगळे वादविवाद असतानाच सगळ्यांचं लक्ष हे राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टातल्या भूमिकेकडे लागलंय। कारण जर सर्वोच्च न्यायालयानं मुदतवाढ दिली तर सर्व संस्थांची सुनावणी पूर्ण करून अधिक व्यापक सहभागासह गोकुळची निवडणूक होऊ शकते। मात्र मुदतवाढ नाकारली तर 90 दिवसातच निवडणूक घ्यावी लागेल आणि काही दूध संस्थांच्या मतदानाचा हक्क हा गमावला जाऊ शकतो। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत 1100हून अधिक दूध संस्थांचा मतदानाचा हक्क टिकणार का? राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळणार का? आणि या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर बाजी कोण मारणार? तुमचं याविषयीचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सकाळला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।